मद्यप्राशन करतो, दुसरीकडे रिपोर्ट असा कुठला आलाय का त्याचा निगेटिव्ह रिपोर्ट आल्याचं माहिती मिळते, तशी काही आहे? कोणताही निगेटिव्ह रिपोर्ट आलेले नाही. ब्लड रिपोर्ट पाठवण्यात आलेली आहे. ब्लडचे रिपोर्ट आतापर्यंत प्राप्त झालेली नाही. ॲज अ मॅटर ऑफ अबंडंट प्रिकॉशन 2 ठिकाणी ब्लड सॅम्पल्स घेण्यात आलेली आहे, जेणेकरून कोणताही प्रकारचे लोकांमध्ये संभ्रम राहण्याची कारण नाही आहे. ब्लड रिपोर्टमध्ये जे वस्तुस्थिती राहील ते वस्तुस्थिती राहील. परंतु एक गोष्टी मी स्पष्ट करू की एव्हिडन्सच्या दृष्टिकोनातून हे आरोपी मद्यप्राशन केला होता ही जे दोन्ही इस्टॅब्लिशमेंट्सचे सीसीटीव्ही फुटेजेस भरपूर प्राप्त ऑलरेडी झालेली आहे, ज्यामध्ये ते मद्यप्राशन करताना स्पष्टपणे दिसत आहे. त्यांनी ऑनलाईन पेमेंट एका एस्टॅब्लिशमेंटला केलेले आहे, ज्या ऑनलाईन पेमेंटचे बिल पण दारूची आहे, त्यावरून पण ते स्पष्ट झालेली आहे. सांगण्याची अर्थ अशी आहे की ते व्यक्ती दारू पिला होता ही स्पष्ट आत्ताच जे आमच्याकडे पुरावा आहे त्या अनुषंगाने ते पुरावा प्राप्त आहे आणि ब्लड रिपोर्ट ज्यावेळी येईल आपल्याला नक्कीच त्याच्या विषयावर खुलासा करेल. एक ब्लड रिपोर्ट कधी येईल आणि आपण कुठे पाठवला ते एक सांगावं. आणि आपण सुरुवातीला आता काल कोर्टाची माहिती दिली आहे, त्यामध्ये असं म्हटलंय की तू दिसतोय का ड्रंक केलेला, तर ते नाही म्हटलेलं आहे. तुझी चाल लढकळतंय का, तर ते नाही. त्या बेसिसवरती कोर्टाने त्यांना सोडले का? कोर्टाची ऑर्डर जी बेल ऑर्डर आहे ते आपण भौतिक पब्लिक डोमेनमध्ये आहे, आपण बघितले असावी. त्यामध्ये त्यांनी आरोपी हे एडिक्ट आहे दारूचे अशा प्रकारचे त्यांनी नमूद केलेले आहे आणि एडिक्शन इत्यादी इत्यादी, आणि ते ऑलरेडी पब्लिक डोमेनवर आहे. त्याबद्दल मला टिप्पणी करणे काही संयुक्तिक पण नाही, उचित पण नाही. परंतु ती आम्ही स्पष्ट करू की संडेला आम्ही 2 ऍप्लिकेशन कोर्टाला मूव्ह केला होता. एक ऍप्लिकेशन होता की ही हीनस क्राईम आहे, या 304 IPC मध्ये 7 वर्षपेक्षा जास्त शिक्षा आहे, म्हणून ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्टचे कलमा अंतर्गत ते हीनस क्राईम आहे, म्हणून त्यांना आणि त्यांचे वय 16 वर्षाचे वर आहे, म्हणून सेक्शन 15 ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट अनुषंगाने त्यांना ॲडल्ट म्हणून ट्रायल व्हायला पाहिजे हे कायद्यात तरतूद आहे. आणि या घटनामध्ये 2 लोकांची मृत्यू झालेली आहे. एका अत्यंत नॅरो स्ट्रेच ऑफ रोडवर ते अत्यंत तेज गतीने ती वाहन चालवत होता, मद्य पिऊन ते अशा केलेले आहे, म्हणून ते हीनस क्राईम आहे, म्हणून त्यांना हे ट्राय करायला पाहिजे. ही अर्ज एक मिनिट साहेब, या अर्जाचे व्यतिरिक्त एक आणखी अर्ज करण्यात आला होता की जोपर्यंत या अर्जावर निर्णय होत नाही तोपर्यंत यांना रिमांड होमला 14 दिवसासाठी पाठविण्यात यावी. इन्सिडेंटली दोन्ही अर्ज रिजेक्ट करण्यात आली आणि ते चाइल्ड केअर होमला पाठवण्याची जी विनंती होती आमची ती अमान्य करताना त्यांनी कोर्टाने 2 पानाची ऑर्डर केलेली आहे, ऑलरेडी पब्लिक डोमेनमध्ये आहे. ऑलरेडी त्यावर काल भरपूर प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये त्याच्या विषयावर भरपूर चर्चा पण झालेली आहे. त्याबद्दल मला टिप्पणी करणे काही सही नाही. ब्लड रिपोर्ट कुठे पाठवण्यात आलेली आहे ती सांगणे संयुक्तिक नाही आहे, परंतु ते लवकरात लवकर येईल याची प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी काय नेमक्या सूचना दिलेल्या आहेत? बरोबर आहे. माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री सर्वांची फोन आमच्याकडे आलेले आहे. माननीय पोलीस महासंचालक यांच्याशी या विषयावर त्यांनी पण सूचना दिलेली आहे. ते सर्वांची सूचना स्पष्ट आहे की अत्यंत कडक भूमिका पोलिसांना घ्यावा लागेल, जेणेकरून जनमानसात लोकांना जी संभ्रम आहे की पोलीस किंवा प्रशासन योग्य कारवाई करत नाही, ती संभ्रम दूर व्हायला पाहिजे आणि आरोपी विरुद्ध आणि आरोपी जे या प्रकरणात दोषी आहे त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई व्हायला पाहिजे. हीच भूमिका शासनाची आहे आणि त्याच अनुषंगाने पोलीस डे 1 पासून तीच मार्गाने चालत आहे. सर, या सगळ्या प्रकरणामध्ये आमच्यावरती दबाव आहे आणि दबावातनं पोलीस कारवाई करत नाही अशा पद्धतीने सातत्याने आरोप केला जातोय. नेमकं कुणाचा दबाव पुणे पोलिसांवरती? साहेब, आम्ही काल पण सर्वांना स्पष्ट केले होते की पोलीस यामध्ये जी कारवाई रविवारी प्रथम दिवशी पासून करत आहे, 304 IPC लावण्याचे प्रकार असतील, कोर्टाला ज्युव्हेनाइलला ॲडल्ट ट्राय करायसाठी अर्जचे असतील, नंतर 75 आणि 77 ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट तहत गुन्हा दाखल करायची असतील,
पोलीस डे 1 पासून कायद्याची मार्गावर आहे. मी काल ही पण खुलेआम सांगितले की कोणताही लीगल पॅनल, लीगल एक्सपर्ट समोर आम्ही खुलेआम चर्चा करण्यास तयार आहे. जर कोणी मला जे भूमिका, जे स्टेप्स पोलिसांनी घेतलेले आहेत त्याचे पेक्षा काही आणखी स्ट्रिंजेंट भूमिका कोणी मला सुचवत शकतील तर आम्ही त्या चर्चावर जाण्यास पण तयार आहे. सांगण्याची अर्थ असा आहे की आम्ही डे 1 पासून कायद्याची मार्गावर ठामपणे चालू आहे, जेणेकरून जे दुर्दैवी घटना झालेली आहे, ज्यांच्यावर 2 इनोसेंट लोकांची जीव गेलेली आहे, त्याचे आरोपी विरुद्ध कडक शिक्षा व्हायला पाहिजे. हीच भूमिका डे 1 पासून आहे. कोणताही प्रकारचे दबाव कोणाचाही या प्रकरणात पोलिसांवर कधी नव्हता आणि नाही आणि यापुढे पण राहणार नाही असे आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आणि पोलीस कायद्याची मार्गाने चालतात, पोलीस कायद्याची मार्गावर चालू आहे. या प्रकरणात लॉजिकल कन्क्लुजन पर्यंत ठामपणे भूमिका मांडून आम्ही घेऊन जातो. सगळ्या प्रकरणामध्ये आता संजय राऊतांनी थेट असा आरोप केलाय तुमच्यावरती आणि तुमच्या बडतर्फची मागणी संजय राऊतांकडे करण्यात आली. याबद्दल मी त्यांचे वक्तव्य मी ऐकलेले नाही, परंतु आम्ही स्पष्टपणे नमूद करू इच्छितो की कोणताही प्रकारची लीगल एक्सपर्ट जर यायचे असतील तर यावी आमच्याकडे आणि आम्हाला सांगावी की याचेपेक्षा काही बेटर, काही आणखी चांगली, आणखी कडक भूमिका कोणताही लॉ एन्फोर्समेंट एजन्सीला शक्य होता का. त्या अशा प्रकारचे पॅनल डिस्कशनवर मी खुलेआम पब्लिकली जाण्यास तयार आहे. आम्ही आमची भूमिका, आम्ही कारवाई यामध्ये अत्यंत कडक रीत्याने प्रथम दिवशीपासून करत आहे आणि करणार पण. सर, पूरा मामला अभी तक अपडेट किया है, कितने लोग को अरेस्ट किया गया है और आगे क्या कार्रवाई रहेगी सर? इसमें पहले दिन संडे को जब ये घटना हुआ था उस दिन ही हमने इस केस में 304 आईपीसी नॉन बेलेबल ऑफेंस अप्लाई किया था. 304A जो कि नॉर्मली एक्सीडेंट में लगता है, उसके व्यतिरिक्त ये 304 कलम ऐड किया गया था. ये कार्रवाई पुलिस के द्वारा संडे को ही की गई थी. उसके बाद हमने कोर्ट में एप्लीकेशन मूव किया था कि इस जुवेनाइल को, चूंकि ये हीनस ऑफेंस है अंडर द डेफिनेशन ऑफ जुवेनाइल जस्टिस एक्ट, इसको एडल्ट की तरह ट्रायल किया जाए. कोर्ट ने अनफॉर्चुनेटली हमारे इस एप्लीकेशन को डिसअलाउ किया था. उसके विरुद्ध हमने कल डिस्ट्रिक्ट कोर्ट में अप्लाई किया है. आज उस पर जजमेंट, उस पर निर्णय, उस पर सुनवाई होने की संभावना है. पूरी तरीके से लीगल जो भी रेमेडीज है वो हम एक्सप्लोर कर रहे हैं और हमारी आज भी यही धारणा है कि इस जुवेनाइल को जिस प्रकार का ऑफेंस उसने किया है इसको एडल्ट की तरह ट्राई किया जाए. हमने संडे को सेक्शन 75 और सेक्शन 77 के अंतर्गत, जुवेनाइल जस्टिस एक्ट के अंतर्गत, हमने फादर को और हमने पब्स बार के मैनेजमेंट, इनको हमने एक ऑफेंस रजिस्टर किया था. ऐसे इस 5 लोगों के विरुद्ध जो ऑफेंस रजिस्टर हुई थी, कल रात 3 पब वालों को अरेस्ट किया गया था. आज उनको कोर्ट में प्रोड्यूस किया जाएगा. जो एक्यूज्ड के फादर और एक और आरोपी जो पब वाला था, उनको आज डिटेन किया गया है. उनको पुणे लाया जा रहा है. पहुंचने के बाद अरेस्ट की प्रक्रिया पूरी की जाएगी और उनको कल कोर्ट में प्रोड्यूस किया जाएगा. पुलिस इसमें पूरी तरीके से कायदेशीर जो भी लीगली संभव था और जो भी लीगल प्रावधान इस विषय में था, पुलिस ने पूरी तरीके से डे 1 से उस पाथ पे है और हम इसमें जो भी पॉसिबल है उसको करेंगे जिससे आरोपियों को इस विषय में गंभीर शिक्षा मिले. सर, अल्कोहल का ब्लड रिपोर्ट आया था, क्या मिला है? अल्कोहल का ब्लड रिपोर्ट अभी तक प्राप्त नहीं है, लेकिन आरोपी अल्कोहल कंज्यूम किया था. ये सीसीटीवी फुटेजेस और जो बिल्स की पेमेंट ऑनलाइन माध्यम से उसने की थी उससे बहुत स्पष्ट हो रहा है. ब्लड रिपोर्ट आने के बाद बाकी और क्लैरिटी आएगी. सर एक माहिती पुढे येते सर
की ते जे 2 मुलं वारली त्यांचे आई वडील नातेवाईक आणि काही लोक येरवडा पोलीस स्टेशनला गेले होते घटनेनंतर, तर त्यांना पोलिसांनी अशी धमकी दिली की तुम्ही जास्त काळ इथे थांबलात तर तुम्हाला गुन्हा दाखल करू आणि त्यांना वाईट ट्रीटमेंट दिली. अशी प्रकारची गोष्टी काल पण आमचे कानात आला होता. आम्ही नातेवाईकांना संपर्क करायसाठी आम्ही या विषयावर ऑलरेडी चौकशी अधिकारी नेमलेली आहे. त्या विषयावर नातेवाईकांची जे प्राथमिक चर्चा झालेली आहे, अशी कोणत्याही प्रकारची गोष्टी झाली नसल्याची त्यांचे आतापर्यंत म्हणणं आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे. यामध्ये जर कोणताही पोलीस अधिकारी कर्मचारी आरोपीला मदत करण्याच्या दृष्टिकोनातून काही कारवाई काही घटनाक्रम केले असतील किंवा नातेवाईकांना फिर्यादीला काही प्रकारचे दुर्व्यवहार करण्याची घटना समोर आली, अशा प्रकारचे अधिकारी कर्मचारीवर सक्त कारवाई करण्यात येईल, ही मी स्पष्टपणे सांगतो. आमदारांचा सीसीटीव्ही आपण तपासणार होता, त्यामध्ये सर काय डेव्हलपमेंट आहे का? कारण आमदार पोहोचले होते, त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी त्यांची भूमिका संशयास्पद होती. तर काय डेव्हलपमेंट झालं का? कारण कालच आपण सांगत होता. मी या विषयावर काल पण सांगितले होते, एका एसीपी दर्जाचे अधिकारीला या विषयावरची चौकशी, म्हणजे तपास अधिकारी एसीपी आहे ते वेगळे, एक दुसरा एसीपी आम्ही या सर्व विषयावर चौकशी करण्यासाठी दिलेली आहे. सर्व प्रकारची पोलीस स्टेशन आणि परिसराची सीसीटीव्ही तपासत आहे. त्याबद्दल कोणत्याही प्रकारची पोलिसांनी कोणताही आरोपीला मदत केला किंवा कोणताही नातेवाईकांसाठी दुर्व्यवहार केला, अशा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, ही मी स्पष्टपणे सांगतो. सर, जी गाडी वापरली, गाडीने धडक दिली, त्या गाडीचं रजिस्ट्रेशन होतं का? कारण त्या गाडीला नंबर प्लेट दिसत नाही. बरोबर आहे, त्या विषयावर पण चौकशी सुरू आहे. याबद्दल आपल्याला अपडेट योग्य वेळी नक्कीच देण्यात येईल. इंग्लिश में बता दीजिए पूरा अपडेट अभी तक क्या हुआ है और कितने लोग अरेस्ट किया गया है इस मामले में. The incident happened on the wee hours of Sunday when two young lives were lost due to this criminal act by a juvenile accused who was traveling in a Porsche car in a very, very rash manner. Police had registered an offence under section 304 IPC, which is a non-bailable offence which has punishment for more than 7 years. We had moved an application to the Honourable Court that day itself requesting that this case is a heinous crime as defined under section 2 of the Juvenile Justice Act because it entails punishment of more than 7 years. Hence, under section 7 of the Juvenile Justice Act, the said accused should be tried as an adult, and we requested the court to grant us permission. We also moved another application to the Honourable Court saying that till this application is decided, the accused be remanded for 14 days in the child care home. However, unfortunately, the court was inclined not to allow our both the applications, and the accused was granted bail on certain conditions, which is already in public domain. I would say that the same day we registered another offence under section 75 and 77 of the Juvenile Justice Act against the father of the accused and the management and the managers of the pubs and bars which served alcohol to this underage victim. Yesterday, in this case which was registered against the father and the pub management, 3 people named in the FIR were arrested last night. They are going to be produced today in the court, and we are going to ask for police custody of these 3 accused. The other 2 accused was the father of the juvenile, and one more person who was named in the FIR have been detained at the moment. They are being brought to Pune on transit. Arrest formalities shall be completed today, and they will be produced in the court tomorrow, in which we are going to request for police custody. सर, विक्टिम के फैमिली ने आरोप लगाया है कि जब जांच के समय था उस समय उनको अरेस्ट किया जाता था, परेशान किया गया. हिंदी बोलूं इंग्लिश? देखिए, इस प्रकार की आरोप कल भी प्रसार माध्यम के द्वारा हमारे पास आई थी. हमने इस प्रकरण में एसीपी दर्जा के अधिकारी को चौकसी करने के लिए दिया है. प्राथमिक जो माहिती इंफॉर्मेशन जो प्राप्त हो रही है, इस प्रकार की कोई भी नातेवाईक अभी सामने नहीं आए हैं जिनका इस प्रकार का आरोप है. पुलिस की और हमारी भूमिका बहुत स्पष्ट है कि कोई भी पुलिस अधिकारी और कर्मचारी अगर किसी भी प्रकार का आरोपी को प्रत्यक्ष या अप्रत्यक्ष सहकार या सहयोग किया होगा
या कोई भी फिरियादी या उनके नातेवाईक के साथ किसी प्रकार का दुर्व्यवहार करता हुआ पाया जाएगा इस प्रकरण में, उसके ऊपर अनप्रेसिडेंटेड सख्त कार्रवाई की जाएगी। ये भूमिका पुलिस की है और हम इसी तरीके से कार्रवाई करेंगे। ये कहा जा रहा है कि पुलिस स्टेशन में पिज्जा खिलाया जा रहा है, इससे बातें आ रही है। इस प्रकार के आरोप में अभी तक की जो भी चौकसी हुई है, इसमें किसी प्रकार का